असे आज दोन गोष्टी माझ्या पाहण्यात आहेत. एका गृहस्थांनी आजच्या स्थितीत आजच्या नेतृत्वाची तुलना जवाहरलाल नेहरूंच्यावर केली. ठीक आहे, कुणी पंतप्रधान झालं, त्यांना दोन इतकी वर्ष मिळाली, त्याचं महत्त्व आहे. पण ही स्पर्धा नेहरूंच्यावर होऊ शकते का? ती स्पर्धा नेहरूंच्यावर करत असताना सांगण्याचा प्रयत्न आहे की नेहरू जितके दिवस प्रधानमंत्री होते तितके दिवस आजचे प्रधानमंत्री आहेत. आनंद आहे, त्यांना आणखीन काय मिळावा ही त्यांच्या शास्त्राची इच्छा असेल तर आणि काही त्याच्यामध्ये वेगळ्या विचाराचे नाही आहेत. पण नेहरूंचं कर्तृत्व, नेहरूंचं योगदान याची तुलना होऊ शकते का? नेहरू इतके वर्ष प्रधानमंत्री होते खरं आहे, पण प्रधानमंत्री व्हायच्या आधी नेहरूंनी या देशाला इंग्रजांच्या आस्थानेतून मुक्त करण्याचं काम करणाऱ्यांची जी मालिका आहे त्याच्यामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी त्यांनी केली. हा एक इतिहासाचा भाग आहे, हा आपण विसरू शकत नाही. नेहरू एका मोठ्या घराचे सुविधेग्रस्त होते. स्वातंत्र्य नाही पाहिल्यानंतर संघर्षात घुसले. स्वातंत्र्याच्या आधी अनेक वर्ष तुरुंगात राहिले. जे संघटित केला गांधींच्या नेतृत्वाखाली, आणि शेवटी तुम्हाला मला स्वतंत्र भारताचे नागरिक ही उपाधी मिळवून देण्याच्या संबंधीची मोलाची कामगिरी ज्या भारतीयांनी केली त्याच्यामध्ये नेहरूंना आपण विसरू शकत नाही. आणखी एक काही गोष्ट माझ्या पाहण्यात आली. एक ग्रस्त महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ते शीख समाजाच्या कार्यक्रमाच्यासाठी गेले. ते गेले, त्याची मला काही तक्रार करण्याचं कारण नाही, पण तिथं जे काही भाषण केलं गेलं ते भाषण अतिशय हलक्यात घेणारं होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी फार मोठी टीका टिप्पणी ही त्या ठिकाणी केली. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी इंदिरा गांधींच्यावर टीका केली. इंदिरा गांधी या देशाला स्वातंत्र्याच्या नंतर संघटित करायला, शक्तिशाली ठेवायला, जगामध्ये देशाची प्रतिष्ठा वाढवायला अतिशय मोलाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या मालिकेमध्ये एक महान व्यक्ती होती. त्यांनी देशाची प्रतिष्ठा ही नेहमी सांभाळली. बाकी काही गोष्टी असो, पण त्यांनी देशाच्या प्रतिष्ठेच्या संदर्भात कधीच तडजोड केली नाही. मागे एकदा एक उदाहरण मी इतिहासात सांगितलं होतं. इंदिरा गांधी प्रधानमंत्री होत्या, मॉस्कोला गेल्या. रशिया
आपला मित्र देश तिथे गेल्याच्या नंतर मॉस्कोच्या विमानतळावर त्या उतरल्या आणि त्यांच्या स्वागताला काही अधिकारी होते. साधारणतः एक पद्धत अशी आहे की एखाद्या देशाचा प्रधानमंत्री दुसऱ्या देशात जातो तर त्याचं स्वागत त्या दर्जाच्या व्यक्तीच्याकडून केलं जातं. पण इंदिराजींच्या बाबतीत ते घडलं नाही. इंदिराजींच्या लक्षात आलं तिथं भारतीय दूतावासाचे अॅम्बॅसेडर गुजराल होते. त्यांनी गुजरालला सांगितलं की आपला कार्यक्रम काय. गुजरालने सांगितलं रशियन गव्हर्नमेंटचं जे ठिकाण आहे जिथं तुमचं निवासस्थान आहे आपल्याला तिथं जायचं आहे. इंदिराजींनी सांगितलं तिथं आपण जाऊ पण त्याच्या आधी तुमच्या घरी मला यायचं आहे. मॉस्कोला आपला दूतावास आहे फार मोठा आहे. मी गेलोच होतो. गुजरालना काळजी वाटली की त्या देशाचा प्राईम मिनिस्टर रशियाचा कुठं उभा आहे आणि तिथे न जाता माझ्या घरी आपण निघालो काय म्हणते ते. इंदिराजींनी सांगितलं तुम्हाला मला तुमच्या घरीच यायचं आहे.